हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीचा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा चॅप्टर सुरुवात केलेला आहे. याच्यामध्ये जवळपास 17 ते 18 व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर पाहत होतो. त्यामध्ये आपण 3 मोड्स पाहिले: कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. कन्व्हेक्शन आणि रेडिएशन अतिशय शॉर्टमध्ये डिस्कस करून आपण कंडक्शन कडे वळलो. कंडक्शन कोण्या स्टेटमध्ये होतं? म्हणजे स्टेडी टेम्परेचर स्टेटमध्ये कंडक्शन होतं, राईट. आणि त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, आणि हीट करंटचे फॉर्म्युले, थर्मल कंडक्टिव्हिटीचे फॉर्म्युले हे आपण सर्व जाणून घेतलेले आहेत. आणि शेवटी आपण ॲनॉलॉजी बिटवीन इलेक्ट्रिक करंट आणि हीट करंट सुद्धा पाहिलेला आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला थर्मल कंडक्टर्स इन सिरीज अँड पॅरलल, थर्मल कंडक्टर्स इन सिरीज अँड पॅरलल हा पार्ट पाहायचा आहे. ओके, तर तो पार्ट पाहण्याच्या अगोदर लास्ट लेक्चरमध्ये काय झालं होतं ते अगोदर मी तुम्हाला रिवाइज करतो. 10 मिनिट लागतील फक्त. ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट पार्ट पाहिलेला आहे कृपया त्यांनी या पार्टला स्किप करून पुढे पाहू शकता. ज्यांनी पाहिला नाही त्यांनी कृपया हे पार्ट पहा आणि मगच लेक्चर कंटिन्यू करा. अतिशय इंटरेस्टिंग लेक्चर आहे, राईट. आणि इतकं छान तुम्हाला समजणार आहे की याच्यावरचा कोणताही प्रॉब्लेम येऊ तुम्हाला काही अडचण जाणार नाही, ही माझी गॅरंटी. त्यामुळे लेक्चर पूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण त्यांना सुद्धा याची गरज असू शकते. आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन दिसेल, त्याला ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. ओके, तर आपण सुरुवात करूया. कालच्या म्हणजे लास्ट लेक्चरचं रिव्हिजन घेऊया अगोदर, आणि त्यानंतर आपण थर्मल कंडक्टर्स इन सिरीज आणि पॅरललचा पार्ट सुरुवात करूया. ओके, तर बाळांनो, सर्वात पहिले आपण पाहत आहोत की लास्ट लेक्चरमध्ये काय काय पाहिलं होतं. हे पाहणं फार गरजेचं आहे, कारण हे पाहिल्याशिवाय तुम्हाला आजचं लेक्चर कंटिन्युएशन मध्ये लागणार नाही. ओके, तर सगळ्यात पहिले पाहिलं तर आपण हीट ट्रान्सफरचे मोड्स, बरोबर आहे का? तर हीट ट्रान्सफरचे 3 मोड होते बघा. एक कंडक्शन, दुसरा कन्व्हेक्शन आणि तिसरा रेडिएशन, बरोबर आहे का? कंडक्शन हे सॉलिड मध्ये होत होतं, कन्व्हेक्शन हे फ्लुइड मध्ये होत होतं, आणि रेडिएशन हे याला मीडियम लागत नाही, राईट. कंडक्शन मध्ये काय होते? मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स होतात किंवा ॲटॉमिक व्हायब्रेशन्स होतात. ते ॲटम्स किंवा मॉलिक्युल व्हायब्रेट होतात. हीट केलं की त्याचं व्हायब्रेशन फास्ट होतंय आणि ते बाजूच्या मॉलिक्युलला सुद्धा एनर्जी ट्रान्सफर करतं. असं करत करत हीट वन एंड ऑफ रॉड पासून अनदर एंडला जाते. तर मॉलिक्युलर व्हायब्रेशनमुळे हीट व्हायली. इथं नो ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ मॉलिक्यूल, इथं ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ मॉलिक्यूल किंवा ॲटम किंवा पार्टिकल होत नाही, बरोबर आहे का? नो ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ मॉलिक्युल्स ऑर ॲटम्स ऑर पार्टिकल्स. इथं ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल होतं. इथं हीट जी आहे ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते, बरोबर आहे का? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये हीट ट्रान्सफर होते. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची स्पीड म्हणजे लाईट, एक प्रकारची लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. हीट वेव्ह थोड्या वेगळ्या असतात, IR वेव्ह असतात, पण सगळ्याची स्पीड ही असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंड. आणि त्यामुळे ही फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे. ह्याची स्पीड मीडियम आहे आणि ह्याची स्लोवेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे. कळलं का? तर हीट ट्रान्सफरचे 3 मेथड, 3 मोड तुम्हाला कळाले असतील, राईट. त्यानंतर आपण कंडक्शन कडे वळालो होतो, बरोबर आहे का? कंडक्शन स्टडी करण्यासाठी आपण एक स्पेशल स्टेट आहे की नाही स्टडी केली होती. दॅट इज अ स्टेडी टेम्परेचर स्टेट. आठवते तुम्हाला? स्टेडी टेम्परेचर स्टेट, राईट. आपण म्हणलं एखाद्या रॉडला आपण हीट करायला सुरुवात केलं, ओके, आणि आपण हे हीट करण्यासाठी आता लक्षात घ्या, आपलं एम जे आहे रॉडला हीट करणं नाही. आपलं एम आहे या रॉड मधून हीट ट्रान्सफर करायची आहे. लक्षात घ्या फरक काय आहे. हीट ट्रान्सफर करायचं आपल्याला हीट ट्रान्सफरचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला हीट ऍब्झॉर्प्शनचा अभ्यास करायचा नाही. लक्षात येते? म्हणून आपण बघितलं की सुरुवातीला जो पण तो रॉड हीट होत होता, सुरुवातीला ह्याचं तापमान 10 डिग्री झालं, राईट. इथलं समजा 8 डिग्री झालं, इथलं समजा 5 डिग्री झालं, इथलं 3 झालं, इथलं 2 झालं, इथलं 1 झालं. पुन्हा टेम्परेचर वाढलं, इथलं 20 झालं, इथलं समजा
हे नाही 16 झालं, इथलं 10 झालं, इथलं 6 झालं, इथलं 4 झालं, इथलं 2 झालं. आणि असं करत एक स्टेडी टेम्परेचर स्टेट रीच होते. आणि त्या टेम्परेचरला समजा इथलं तापमान 100 डिग्री सेल्सिअस आहे, राईट, आणि इथलं तापमान समजा 20 डिग्री सेल्सिअस आहे, तर हे कॉन्स्टंट राहतात. आणि या मधले सुद्धा प्रत्येक पॉइंटचे तापमान टेम्परेचर हे टाइमनुसार बदलत नाही, टाइमनुसार लेंथनुसार बदलायला येतं, राईट. सो टेम्परेचर डू नॉट चेंज विथ टाइम. टेम्परेचर ऑफ एनी स्टेट, एनी पॉइंट म्हणा किंवा एनी पार्ट म्हणा, एनी पॉइंट और एनी पार्ट इज कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ह्याला आपण म्हणलो होतं बघा स्टेडी टेम्परेचर स्टेट. आणि या स्टेडी टेम्परेचर स्टेट मध्येच आपण हीट ट्रान्सफरचा अभ्यास करतो, बरोबर आहे का. स्टेडी टेम्परेचर स्टेट मध्ये आपण हीट ट्रान्सफरचा अभ्यास करतो. ह्या सुरुवातीच्या स्टेट होत्या ह्या व्हेरिएबल टेम्परेचर स्टेट होत्या. व्हेरिएबल म्हणजे बदलणाऱ्या, म्हणजे बघा टाइम बदलला की 10चं 20 झालं, 8चं 16 झालं, असं करत करत ते 100 पर्यंत गेलं. पण एकदा हे 100 झालं, हे एकदा 20 झालं की हे मात्र तुम्ही बदलणार नाहीत, कळलं का. मग मात्र टेम्परेचर सेम राहील, त्या पॉइंटचा लेंथनुसार चेंज व्हायला, पण टाइमनुसार टेम्परेचर बदलत नाही. ह्याला आपण म्हणतो स्टेडी टेम्परेचर स्टेट. ओके, तर तुम्हाला हीट ट्रान्सफरचे 3 मोड आणि स्टेडी टेम्परेचर स्टेट हा पार्ट कळाला का. ओके, त्यानंतर पुढचा पार्ट आहे तुमचा थर्मल कंडक्टिव्हिटीचा. ओके, तो पण पार्ट बघूया. ओके बाळांनो, लास्ट पार्ट जो आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकला होता, सॉरी नेक्स्ट पार्ट जो आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकला होता तो होता थर्मल कंडक्टिव्हिटीचा. मी परत तुम्हाला सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट लेक्चर पाहिलेलं आहे त्यांनी हा पार्ट स्किप करून पुढे जाऊ शकता डायरेक्टली. ओके, तर थर्मल कंडक्टिव्हिटीसाठी आपण काय केलं होतं, एक स्टेडी टेम्परेचर स्टेट मेंटेन केली होती अक्रॉस कंडक्टर. आपण एक रॉड घेतला होता, आठवते तुम्हाला, एक रॉड घेतला होता. या रॉडच्या एका एंडला आपण 100 डिग्री सेल्सिअस, राईट, 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला फिक्स केलं होतं. 100 डिग्री सेल्सिअस कसं काय फिक्स करू शकतो आपण. 100 डिग्री सेल्सिअसला आपण इथं बॉइलिंग वॉटर घेऊ शकतो. काय घेऊ शकतो इथं आपण, बॉइलिंग वॉटर, कारण बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं 100 डिग्री सेल्सिअस. आणि या एंडला आपण आईस बाथ मध्ये ठेवलं होतं, आईस बाथ, राईट. याचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे 0 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे एक टर्मिनल म्हणा किंवा एक एंड म्हणा ही आहे 100 डिग्री सेल्सिअसवर आणि दुसरं आहे 0 डिग्री सेल्सिअसवर. म्हणजे या दोघांचा टेम्परेचर डिफरन्स आहे, त्याला T1 म्हणा. T1 100 डिग्री सेल्सिअस, T2 0 डिग्री सेल्सिअस. तर डेल्टा टी आलं तुमचं T1 मायनस T2 म्हणजे 100 मायनस 0 म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस, राईट. आता चेंज इन टेम्परेचर मी परत सांगतो बघा तुम्हाला की चेंज इन टेम्परेचर डिग्री सेल्सिअस आणि केल्विन मध्ये सेम असते. ह्यालाच मी म्हणू शकतो 100 केल्विन. लक्षात घ्या, 100 केल्विन इज नॉट इक्वल टू 100 डिग्री सेल्सिअस, बट चेंज ऑफ टेम्परेचर ऑफ 100 केल्विन इज इक्वल टू चेंज ऑफ टेम्परेचर ऑफ 100 डिग्री सेल्सिअस. कारण केल्विन स्केलच्या 2, राईट, ग्रॅज्युएशन मधलं डिस्टन्स आणि याचं 2 ग्रॅज्युएशन मधलं डिस्टन्स सेम आहे, ग्रॅज्युएशन सारखे आहेत, कळलं का. चला, हे तुम्हाला अगोदरच्या स्केलच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल, नसेल पाहिजे तर तुम्ही पाहू शकता, राईट. आता काय केलं, ह्याला आणखी आपण काय केलं, आपण साईडनं थर्मल इन्सुलेशन टाकलं होतं बघा, आठवतंय का. ह्याला आपण साईडनं थर्मल इन्सुलेशन टाकलं होतं, म्हणजे हीट कुठूनही लॉस होत नाही, हीट लॉस 0 आहे. म्हणजे काय व्हायलंय, फक्त हीट ट्रान्सफर व्हायलंय, ओनली हीट ट्रान्सफर. म्हणजे एकच काम करायचं आपल्याला, हीटला ट्रान्सफर करायचं. हीट ऍब्झॉर्ब सुद्धा होत नाही कारण स्टेडी स्टेट ऑब्टेन झालेली आहे. जर व्हेरिएबल स्टेट असते तर हीट ऍब्झॉर्ब झाली असती. आता स्टेडी स्टेट आहे, आता कोणताही पार्ट या रॉडचा हीट ऍब्झॉर्ब करणार नाही, तो फक्त ह्याच्याकडून हीट घेणार आणि पुढे ट्रान्सफर करणार, घेणार, ट्रान्सफर करणार, घेणार, ट्रान्सफर करणार. म्हणजे ह्यानं जेवढी हीट इथून घेतली, समजा इथं आपण अनेक क्रॉस सेक्शन एरिया काढले असे, लक्ष द्या. ओके, म्हणजे प्रत्येक क्रॉस सेक्शन एरियामधून हीट जेवढी घेतली तेवढीच हीट पुढे पास करायला, ह्यानं जेवढी घेतली तेवढीच पास करायला, तेवढीच हीट पुढे पास होत आहे. म्हणजे फक्त हीट इथं ट्रान्सफर होत आहे,
कळलं का? अशा कंडिशन मध्ये आपण दोन प्रकारे डिस्कस केलं होतं. आपण म्हणलं हीट ट्रान्सफर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हीट ट्रान्सफर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम, हीट ट्रान्सफर इज डायरेक्टली टू डेल्टा टी आणि हीट ट्रान्सफर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. राईट? ह्या चौघाला आपण कंबाईन केलं होतं. क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए टी डेल्टा टी अपॉन एल आणि आपण म्हणलं होतं क्यू इक्वल टू कॉन्स्टंट के ए टी डेल्टा टी, कॅपिटल टी घ्यावं लागलं इथं, टेम्परेचर डिफरन्स आहे अपॉन एल. तर हे हीट ट्रान्सफरचा फॉर्म्युला आला होता. राईट? तर हीट ट्रान्सफरचा असा फॉर्म्युला आला होता. ओके, मग आपण आणखी एक टर्म डिफाईन केली होती, आठवते काय? हीट करंट. व्हेरी इम्पॉर्टंट टर्म डिफाईन केली आपण, व्हेरी इम्पॉर्टंट टर्म डिफाईन केली होती आपण, हीट करंट. आपण म्हणलं हीट करंट इज द अमाऊंट ऑफ हीट फ्लोईंग पर युनिट टाइम. सो इट इज क्यू अपॉन टी किंवा डी क्यू अपॉन डी टी. ओके, हीट करंट लक्षात आले का? क्यू अपॉन टी. जर आपण इथं क्यू अपॉन टी नुसार केलं तरी आपण म्हणू शकतो की हीट करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, हीट करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स, हीट करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. लक्षात आहे का? हीट करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, हीट करंट इज डायरेक्टली टू टेम्परेचर डिफरन्स, हीट करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. लक्षात आलं का बाळांनो? आणि तिघाला जर आपण कंबाईन केलं तर आपण म्हणतो हीट इज डायरेक्टली टू ए डेल्टा टी अपॉन एल, ए डेल्टा टी अपॉन एल. सो हीट इज इक्वल टू के ए डेल्टा टी अपॉन एल. राईट? तर हीट करंटचा फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला सेमच आहे. ह्याच्यामध्ये क्यूच्या जागी हे इकडे जर टी आपण जर खाली आणलं तर एच होऊन जाते. बघा, या टीला काढला आपण आणि इथं खाली इकडे आणलं कारण मल्टिप्लायच्या डिवाइड मध्ये येते, तर एच येते बघा, एच इज इक्वल टू के ए डेल्टा टी अपॉन एल. राईट? तर हे आपण फॉर्म्युले काढलं होतं. आणि हे जे के कॉन्स्टंट आहे, हॅलो, हे के कॉन्स्टंट आहे, हे महत्वाचं आहे आपल्याला. इथं के आहे थर्मल कंडक्टिव्हिटी. हे जे के कॉन्स्टंट आहे, हे के कॉन्स्टंट आहे थर्मल कंडक्टिव्हिटी, किंवा ह्यालाच म्हणतात आपण कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. ह्यालाच काय म्हणतो आपण? कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. राईट? तर इथपर्यंत आपण पाहतो या थर्मल कंडक्टिव्हिटीचे युनिट, डायमेन्शन हे आपण पाहिले होते. आता मी परत वेळ वाया घालवणार नाही, लास्ट लेक्चर तुम्ही पहा. ओके, आणि शेवटी आपण अॅनालॉजी बघितली होती. काय बघितली होती आपण शेवटी? अॅनालॉजी बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड हीट करंट. राईट? तर ही अॅनालॉजी पाहूया. आणि अॅनालॉजी पाहतच आपण कंडक्टर्स, थर्मल कंडक्टर्स इन सिरीज अँड पॅरलल मध्ये घेऊया. कळतंय? ओके, तर चला आपण अॅनालॉजी पाहूया. ओके, तर बाळांनो आपण अॅनालॉजी पाहत आहोत हीट करंट आणि इलेक्ट्रिक करंट आणि हीट करंट. अॅनालॉजी म्हणजे काय पहिले समजून घेऊ आपण. अॅनालॉजी म्हणजे सारखेपणा, आयडेंटिकल नाही, सारखेपणा. राईट? बरं, लक्षात घ्या, जसं आपण मोशन मध्ये लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये अॅनालॉजी करतो. इकडे जसं डिस्प्लेसमेंट असते तसं इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते. इकडे जसं वेलॉसिटी असते लिनियर वेलॉसिटी तशी अँग्युलर वेलॉसिटी असते. इकडे जसं ऍक्सलेशन असते तसं इकडे अँग्युलर ऍक्सलेशन असतं. कळलं का? म्हणजे हे अॅनालॉगस आहेत. आणि अॅनालॉजीमध्ये काय फायदा होतो आपल्याला की जे फॉर्म्युले इकडे लावतो त्यात जर अॅनालॉगस क्वांटिटी आपण इकडे घेतल्या तर सिमिलर फॉर्म्युले आपण लावू शकतो. त्यामुळे आपल्याला एका साईडचा अभ्यास जर परफेक्ट झाला तर दुसऱ्या साईडचा आपण फक्त अॅनालॉजीनच अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो, प्रॉब्लेम सोडू शकतो. कळते का? तशी इथं अॅनालॉजी आहे बघा इलेक्ट्रिक करंट आणि हीट करंट मध्ये. तर बघूया आपण 2-3 पॉईंट मुद्दा म्हणून लिहून ठेवले आहेत मी वेळ वाचण्यासाठी. पहिले घेऊया आपण व्हॉट फ्लोज. इलेक्ट्रिक करंट मध्ये काय फ्लो होते? तर इलेक्ट्रिक करंट मध्ये चार्ज फ्लो होते. काय फ्लो होते? चार्ज फ्लो होते. तसं इथं जर चार्ज आहे तसं इथं काय फ्लो होते? व्हॉट फ्लोज इन द हीट करंट. हीट करंट मध्ये फ्लो होते हीट. दोघाला रिप्रेझेंट आपण क्यू दिले, इथं स्मॉल क्यू दिले, इकडे कॅपिटल क्यू दिले. कळलं का? म्हणजे इलेक्ट्रिक करंट मध्ये चार्ज हा थर्मल सेक्शन मध्ये हीटचा अॅनालॉगस आहे. सो चार्ज इज अॅनालॉगस टू हीट किंवा हीट इज अॅनालॉगस टू चार्ज असं म्हणा. ओके, चला इकडं कशामुळे फ्लो होते? वाय फ्लो. वाय चार्ज फ्लो. चार्ज कशामुळे फ्लो होतो? तर लक्षात घ्या, चार्ज फ्लो होतो कंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स लावल्यामुळे. आपण काय करतो? बॅटरी लावतो बघा, असे लक्षात घ्या, अशी आपण बॅटरी लावतो. कळलं का? हे कंडक्टर ए बी च्या अक्रॉस बॅटरी लावतो. हे बॅटरीला काय असते? पोटेन्शियल डिफरन्स व्ही असते. आणि या पोटेन्शियल डिफरन्स
मुळे या पोटेन्शियल डिफरन्स मुळे चार्ज फ्लो होतो. म्हणजे चार्ज फ्लोला राईट प्रमोट करून करते पोटेन्शियल डिफरन्स व्ही. तसं हीट फ्लो कशामुळे होते? हीट फ्लो ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. राईट, चार्ज फ्लो ड्यू टू पोटेन्शियल डिफरन्स, हीट फ्लो ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स डेल्टा टी. जर टेम्परेचर डिफरन्स नसेल तर हीट फ्लो होणार नाही. म्हणजे काय? म्हणजे थर्मल मध्ये जे टेम्परेचर डिफरन्स आहे डेल टी इज अॅनालॉगस टू व्हॉट? पोटेन्शियल डिफरन्स इन इलेक्ट्रिक सेक्शन. सो थर्मल सेक्शन मध्ये हीट इलेक्ट्रिक सेक्शनच्या चार्जला अॅनालॉगस आहे. थर्मल सेक्शन मध्ये डेल टी इलेक्ट्रिक सेक्शनच्या व्ही ला अॅनालॉगस आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सला अॅनालॉगस आहे. चला, ज्याप्रमाणे आपण इकडे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जला करंट म्हणलं होतं, इलेक्ट्रिक करंट, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, WRT म्हणू शकतो आपण त्याला, विथ रिस्पेक्ट टू टाइम. राईट, ह्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट आय ने दर्शवतो आणि आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी किंवा DQ अपॉन DT. सिमिलरली इकडे आपण रेट ऑफ फ्लो ऑफ हीट विथ रिस्पेक्ट टू टाइम ह्याला आपण म्हणतो हीट करंट. काय म्हणतो त्याला आपण? हीट करंट, दॅट इज इक्वल टू क्यू अपॉन टी, दॅट इज इक्वल टू DQ अपॉन DT. राईट, चला नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. आता इथे इलेक्ट्रिक सेक्शन मध्ये आपण पोटेन्शियल ग्रेडियंट एक टर्म घेतली होती. आपण कोणती टर्म घेतली होती? पोटेन्शियल ग्रेडियंट. राईट, सो पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू DV अपॉन DL. म्हणजे काय? ड्रॉप ऑफ पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स और लेंथ. कळलं का? सो रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू लेंथ असे म्हणू शकतो आपण. दॅट इज पोटेन्शियल ग्रेडियंट. तशी इकडे जी टर्म आहे, त्याला आपण म्हणतो थर्मल ग्रेडियंट किंवा टेम्परेचर ग्रेडियंट. म्हणा, काय म्हणायला? टेम्परेचर ग्रेडियंट. सो व्हॉट इज टेम्परेचर ग्रेडियंट? इट इज अ चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू लेंथ, DT अपॉन DL. सो केल्विन पर मीटर हेच युनिट येते. कळलं का? टेम्परेचर ग्रेडियंट टर्म सुद्धा लक्षात ठेवा. इथं टेम्परेचर ग्रेडियंट पाहिजे लक्षात घ्या. राईट, सो रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट लेंथ पाहिजे. टेम्परेचर चेंज झालं तरच हीट फ्लो होईल, अदरवाईज होणार नाही. सो टेम्परेचर ग्रेडियंट इथं जसं इथं पोटेन्शियल ग्रेडियंट आहे तसं इथं टेम्परेचर ग्रेडियंट आहे. आणि तुम्ही लहान घ्या, फिजिक्स मध्ये कुठं सुद्धा ग्रेडियंट आलं म्हणजे 3 ठिकाणी ग्रेडियंट येते बघा. फिजिक्समध्ये 3 ठिकाणी ग्रेडियंट येते, त्यापैकी 2 ठिकाणचं मी तुम्हाला दिलं इथं. एक पोटेन्शियल ग्रेडियंट, दुसरं टेम्परेचर ग्रेडियंट, आणि तिसरं येतं एक व्हेलॉसिटी ग्रेडियंट. तिसरं काय येतंय? व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ते विस्कॉसिटी पार्ट मध्ये, तुमच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडच्या पार्ट मध्ये. तर ध्यान घ्यायचं, जिथं शब्द ग्रेडियंट आला तिथं चेंज विथ रिस्पेक्ट टू लेंथ होत आहे. कुठे येऊ, समजा भविष्यामध्ये तुम्हाला कुठे ग्रेडियंट हा शब्द आला फिजिक्सच्या संदर्भात, तर तेव्हा समजून घ्यायचं की चेंज विथ रिस्पेक्ट टू लेंथच्या रिस्पेक्ट मध्ये कशी चेंज व्हायली त्याला ग्रेडियंट म्हणतो आपण. ओके, तर पोटेन्शियल ग्रेडियंट चेंज ऑफ पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू लेंथ, टेम्परेचर ग्रेडियंट चेंज ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू लेंथ. ओके, चला नेक्स्ट घेऊया आपण. आता इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण एक लॉ अप्लाय करतो, त्याचं नाव आहे ओहम्स लॉ. काय नाव सांगा? ओहम्स लॉ. राईट, तर नेक्स्ट घेऊ आपण इथं ओहम्स लॉ. आता फार महत्वाचं बघा, इथून पुढे लक्ष देणं फार गरजेचं आहे. राईट, तो ओहम्स लॉ काय म्हणतो? व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, म्हणजे व्ही इज इक्वल टू IR. राईट, सो पोटेन्शियल इज डायरेक्टली करंट, सो पोटेन्शियल इज इक्वल टू I इंटू R. सिमिलर लॉ आपण इकडे लावू शकतो का? असा कोणता लॉ कोणी दिला नाही, पण सिमिलर लॉ, कारण थर्मलचे सगळे जे आहेत हे एक्सपेरिमेंटल आहेत. हे सुद्धा एक्सपेरिमेंटच आहेत. हे ओहम्स साहेबांनी एक्सपेरिमेंट केले. राईट, पण इथं असं नाही केलं, हीट करंट सारखं एक्सपेरिमेंट नाही केलं इथं. लक्षात आलं का? तर इथं आपण जसं सुरुवातीला सांगितलं होतं की विज डायरेक्टली प्रोपोर्शनल, त्याप्रमाणे एक्सपेरिमेंट केले होते इथं. पण असा लॉ इथं लावू शकतो का आपण? यस, लावू शकतो. व्हीची अनालॉगस क्वांटिटी कोणती आहे? तर आपण म्हणतो बघा, व्हीची अनालॉगस क्वांटिटी आहे डेल टी. तर आपण म्हणतो डेल टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू H, कारण आयची अनालॉगस क्वांटिटी आहे H. कळलं का? आयची अनालॉगस क्वांटिटी आहे H. राईट, सो डेल टी इज डायरेक्टली टू H. सो देअरफॉर आपण म्हणू शकतो, देअरफॉर डेल टी इक्वल टू H into RTH, where RTH is called as thermal resistance. RTH is called as thermal resistance.
म्हणजे ज्याप्रमाणे करंटच्या फ्लोला अपोजिशन म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा रेजिस्टन्स, त्या प्रकारे हीटच्या फ्लोला अपोजिशन म्हणजे थर्मल रेजिस्टन्स. लक्षात येते का? बघा, नवीन टर्म शिकली आपण आता इथं, फार महत्वाचं आहे. नवीन टर्म शिकली आपण इथं, थर्मल रेजिस्टन्स. ओके, आता थर्मल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय येईल बघा. याच्यावरून आपण म्हणलं R इज इक्वल टू V/I. तसा इथं थर्मल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय येईल बघा. RTH. हे RTH मुद्दाम समजण्यासाठी दिले तुम्हाला. थर्मल रेजिस्टन्स इक्वल टू del T/H. del T/H. ओके, बाळांनो H काय आहे? हीट करंट आहे. del T काय? चेंज इन टेम्परेचर आहे. पण याचा फॉर्म्युला आपण काढला होता अगोदर आपण फॉर्म्युला काढला होता बघा. लक्षात घ्या, याचा फॉर्म्युला होता KA del T/L. मुद्दाम इथं वर लिहून ठेवला मी तुम्हाला. याचा फॉर्म्युला KA del T/L आणि त्याच्यावर आपण जर फॉर्म्युला ठेवला तर del T/KA del T/L. तर del T कॅन्सल झालं तर RTH थर्मल रेजिस्टन्स झालं L/KA. व्हेरी 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 इम्पॉर्टंट इक्वेशन, व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. त्याला आपण तुम्ही स्टार करा, वाटलं तर ट्रिपल स्टार करा. इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं बघा, ट्रिपल स्टार. सो थर्मल रेजिस्टन्स इक्वल टू L/KA किंवा AK म्हणा, काही फरक पडत नाही. थर्मल रेजिस्टन्सचा नवीन फॉर्म्युला काढला आपण, L/KA. कळलं का? यस, थर्मल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला लक्षात यायला का तुम्हाला? L/KA. सगळ्याला कळाले का? यस ऑर नो? म्हणजे बघा, तुमचा हीट करंटचा फॉर्म्युला एक महत्वाचा आहे, त्यानंतर थर्मल रेजिस्टन्सचा एक फॉर्म्युला महत्वाचा आहे, L/KA. राईट. आता हे जे जसं आपण लक्षात घ्या, या प्रकारे आपण आहे की नाही हीटचा फॉर्म्युला काढला इथं, कळलं का? आता आपण काय करू शकतो, हीट करंटचा जो फॉर्म्युला आहे तो इकडून डिराईव्ह करूया. हे इक्वेशन इकडून डिराईव्ह करू, ह्याला कंटिन्यू करू. कसं कंटिन्यू करू बघूया आपण आता. लक्षात घ्या, इथपर्यंत कळलं तुम्हाला? इथपर्यंत कळलं बघा. हे झालं तुमचं इलेक्ट्रिक करंट मधलं रेजिस्टन्स, हे झालं तुमचं थर्मल रेजिस्टन्स. आता लक्षात घ्या बाळांनो, आता हे मॉडेल बघा, तुम्ही साईड बाय साईड लिहून घेतला असेल अशी अपेक्षा करतो. ओके, चला बाळांनो लक्ष द्या. इलेक्ट्रिक करंट ही अनालॉजी फार महत्वाची आहे बघा. परत आता ज्या विद्यार्थ्यांना करंट बद्दल जास्त माहिती नाही, त्यांनी करंट चॅप्टर झाल्यानंतर परत यायचं या व्हिडिओवर आणि परत तुम्हाला हे व्हिडिओ पाहायचा आहे. लक्षात घ्या, मग तुम्हाला दोन्ही पार्ट इतकं चांगल्या प्रकारे समजेल. जर तुम्हाला 10वीला करंट झाला असेल चांगल्या प्रकारे तर तुम्हाला आठवत असेल, जर नसेल झालं तर काही घाबरू नका. लक्षात आलं का? तर तुम्ही आता हे पार्ट समजून घ्या आणि पुन्हा करंटचा पार्ट झाला, करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर झाला तुमचा की परत या पार्टकडे या आणि हे व्हिडिओ 2दा-3दा पहा. अतिशय जास्त महत्वाचा आहे. काही तर तुमचा एक पॉईंट नाही, तुमचे 2 पॉईंट कव्हर व्हायलेत, 2 चॅप्टर कव्हर व्हायलेत. लक्षात घ्या. आणि 2 चॅप्टर म्हणजे एका चॅप्टरवर 1.5 प्रश्न म्हणजे 3 प्रश्न म्हणजे 12 मार्क. 4 मार्क 12 मार्क म्हणजे 12 ते 15,000 विद्यार्थ्याला तुम्ही मागे टाकू शकता. इतकं महत्वाचं आहे. लक्षात घ्या. कळलं का? चला, आपण काय म्हणलं? आपण म्हणलं इलेक्ट्रिक करंट. लक्ष द्या, इलेक्ट्रिक करंट जेव्हा फ्लो व्हायलाय तेव्हा त्याला अपोजिशन आहे रेजिस्टन्स. तसं हीट फ्लो व्हायली त्याला हीट करंट म्हणतो आपण त्याला, त्याच्या अपोजिशनला आपण म्हणलं थर्मल रेजिस्टन्स. इथपर्यंत कळलं? ओके. आता इथला जो रेजिस्टन्स आहे इलेक्ट्रिक करंट मधला तो रेजिस्टन्स मटेरियलची प्रॉपर्टी नाही. तसंच थर्मल रेजिस्टन्स सुद्धा मटेरियलची प्रॉपर्टी नाही. लक्षात घ्या, मटेरियलची प्रॉपर्टी नाही, कारण ते लेंथ आणि एरियावर डिपेंड आहे. बरोबर आहे का? आपण म्हणलं रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. समजतंय? सॉरी. तसंच आपण म्हणू शकतो इथं थर्मल रेजिस्टन्स RTH इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. कारण लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढला अँड थर्मल रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. जर बघ लक्षात घ्या, मोठा पाईप घेतला तर जास्त पाणी फ्लो होईल, तसं मोठ्या क्रॉस सेक्शन एरियाचा जर रॉड घेतला तर जास्त हीट फ्लो होईल. सिंपल आहे बघा लॉजिक. त्यामुळे एरिया वाढला तर फ्लो जास्त वाढला म्हणजे रेजिस्टन्स कमी झाला, म्हणजे रेजिस्टन्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. राईट. दोघाला कंबाईन केला आपण इथं R इज डायरेक्टली L/A. इकडे आपण म्हणलं RTH इज डायरेक्टली L/A. ह्याच्यावर आपण काढलं R इक्वल टू रो L/A आणि ह्याच्यावर आपण काढलं RTH इक्वल टू रो TH L/A. येस. आता हे कॉन्स्टंट काय आहे? हे रो एक कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. इथं रो TH एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. त्याला आपण म्हणलं होतं रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स. राईट. सो रो इक्वल टू
रेजिस्टिविटी और स्पेसिफिक रेजिस्टन्स. सिमिलरली थर्मलच्या केसमध्ये याला आपण म्हणूया रो टी एच इज इक्वल टू थर्मल रेजिस्टिव्हिटी. काय म्हणूया आपण? थर्मल रेजिस्टिव्हिटी. ओके, थर्मल रेजिस्टिव्हिटी. लक्षात आले का? सेम, सगळं सेम करायचं आपल्याला. फार महत्वाचं आहे. कधी काय विचारतील तुम्हाला सांगता येत नाही, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक पॉइंट अॅनालॉगस कोण दाखवायलो, अॅनालॉजी कोण दाखवलो, प्रत्येक टर्मची, प्रत्येक पॉइंटची. ओके, थर्मल रेजिस्टिव्हिटी, इकडे रेजिस्टिव्हिटी. ओके, चला तर रोचा फॉर्म्युला काय आला मग तुमचा? आर. रोचा फॉर्म्युला काय आला सांगा मला? रोचा फॉर्म्युला आला तुमचा आर ए अपॉन एल. तसा इथं थर्मल रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आर टी एच, सॉरी, रो टी एच इज इक्वल टू आर टी एच ए अपॉन एल. ओके, राईट, लक्षात आले? ओके, आपण म्हणलं की आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए, तसं आर टी एच इज इक्वल टू रो टी एच एल अपॉन ए. ओके, आता आणखी एक टर्म घेतो आपण, कंडक्टिव्हिटी. काय घेतो इकडं? कंडक्टिव्हिटी और स्पेसिफिक कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स. बघा, लक्षात घ्या, जेवढी रेजिस्टिव्हिटी जास्त तेवढी कंडक्टिव्हिटी कमी. कळलं का? आता रेजिस्टिव्हिटी ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे, कंडक्टिव्हिटी ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे, कारण ही लेंथ आणि एरियावर डिपेंड नाही. आपण लेंथ आणि एरियाला या टर्म मध्ये घेतलेलं आहे. कळलं का? सो रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी आर प्रॉपर्टी ऑफ मटेरियल, चाहे ते इलेक्ट्रिकल असो चाहे ते थर्मल असो. कळलं का? आणि म्हणूनच आपण थर्मल कंडक्टिव्हिटी काढलं होतं, आठवतं तुम्हाला? राईट. तर कंडक्टिव्हिटी तसं इथं आपण काढूया आता थर्मल कंडक्टिव्हिटी. काय काढूया? थर्मल कंडक्टिव्हिटी. कळलं का सगळ्याला? थर्मल कंडक्टिव्हिटी. राईट. सो कंडक्टिव्हिटीला इथं सी म्हणूया आपण, इट इज 1 अपॉन रो. इथं आपण के म्हणलं होतं बघा, 1 अपॉन रो टी एच. कळलं का? थर्मल कंडक्टिव्हिटी के 1 अपॉन रो टी एच, 1 अपॉन रो टी एच. बरोबर आहे का? राईट. सो हे कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला झाला. इथं सुद्धा थर्मल कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला झाला. आता ह्याच्यावर आपण हे हीटचं इक्वेशन प्राप्त करू शकतो. बघा, लक्षात घ्या, याच्यावर आपण हे हीटचं इक्वेशन प्राप्त करू शकतो. राईट. बघा, रो टी एच काय आहे? रो टी एच आहे आर टी एच अपॉन आर टी एच ए अपॉन एल. त्याला ठेवलं मी, बघा लक्षात घ्या, 1 अपॉन आर टी एच ए अपॉन एल. एल वर गेलं तर की आलं तुमचं एल अपॉन आर टी एच ए, किंवा आर टी एच आलं तुमचं एल अपॉन के ए. आणि हेच इक्वेशन मी तुम्हाला काढून दाखवलं होतं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे म्हणलं तुम्हाला मी, की रेजिस्टन्स इक्वल टू एल अपॉन के ए. कळते का? बघा, दोन्ही मेथडनं आलेलं आहे. राईट. रेजिस्टन्स इज इक्वल टू एल अपॉन के ए. पण रेजिस्टन्स काय असते बाळांनो? ओहम्स लॉ नुसार रेजिस्टन्स काय असते? बघा, जसं इकडे व्ही इज इक्वल टू आय आर असते, तर आर इज इक्वल टू असते व्ही अपॉन आय. तसं इतर रेजिस्टन्स काय असते? आर टी एच इज इक्वल टू व्हीच्या जागी येते डेल टी अपॉन आय जागी एच. इथं किंमत ठेवतो मी तुम्हाला, मला लक्षात द्या. इथं सॉल्व्ह करू आपण. ओके, इथं सॉल्व्ह करू आपण. आर टी एच ची किंमत काय ठेवली मी? डेल टी अपॉन एच. तर डेल टी अपॉन एच इक्वल टू एल अपॉन के ए किंवा ए के म्हणा. कळले का? आता एचचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला. एचला तिकडे घेऊन जा, बाकीच्या इकडे घेऊन या. तर एच इक्वल टू काय होईल बघा, लक्ष द्या. एच इक्वल टू एचला तिकडे घेऊन गेलो तर याला बघा ए किंवा के ए डेल टी. बघा, एचला तिकडे घेऊन गेलो म्हणून एल डिव्हाइड मध्ये आलं अपॉन एल. तर एचचा फॉर्म्युला आला का चेक करा बघा. के ए डेल टी अपॉन एल, के ए डेल टी अपॉन एल. कळलं का? म्हणजे सगळ्या क्वांटिटी अॅनालॉगस आहेत. ओके, सगळ्या क्वांटिटी अॅनालॉगस आहेत. लक्षात घ्या बाळांनो, परत पद समजून घ्या, सर्व क्वांटिटी अॅनालॉगस आहेत. आणि हा फॉर्म्युला अतिशय जास्त महत्वाचा आहे. आर थर्मल रेजिस्टन्स इज इक्वल टू एल अपॉन के ए. व्हेरी 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 इम्पॉर्टन्स. कळलं का? आर इज इक्वल टू एल अपॉन के ए. राईट. प्रत्येक पॉइंट मध्ये. आता हे रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल असते एक कंडक्टन्स. लक्ष द्या, रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल असते कंडक्टन्स, तसं थर्मल रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल असते थर्मल कंडक्टन्स. कळलं का? मग ते सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. राईट. सो थर्मल कंडक्टन्सचा फॉर्म्युला काय येईल? थर्मल कंडक्टन्सला आपण कंडक्टन्सला काय म्हणूया आपण आता? सी थर्मल म्हणूया इज इक्वल टू के ए अपॉन एल. उलट ह्याचा रेसिप्रोकल उलट करा. कळलं का?
बघा, रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल कंडक्टन्स, रेजिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल कंडक्टिव्हिटी. कळलं का? कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स ह्या मटेरियलच्या प्रॉपर्टी नाही आहेत. रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी या मटेरियलच्या प्रॉपर्टी आहेत. आणि त्यामुळे आपण इथं कंडक्टिव्हिटी काढलं होतं महत्वाचं. राईट. तर कंडक्टिव्हिटीचे किती फॉर्म्युला बघूया आपण आता. थर्मल कंडक्टिव्हिटीचे मेनली आपल्याला थर्मल पाहिजे. कळलं का? आपल्याला थर्मल पाहिजे. बघा, थर्मल कंडक्टिव्हिटीचे किती फॉर्म्युले आले ते आपण बघूया. लक्षात घ्या. एक आहे तुमचा H इज इक्वल टू KA डेल टी अपॉन L. राईट. ह्याच्यावर तुम्ही के काढू शकता HL अपॉन A डेल टी. राईट. दुसरा आलता आपला Q इज इक्वल टू, आता Q बघा लक्षात घ्या, याचला आपण Q अपॉन टी लिहू शकतो. टी तिकडे जाते तर KA स्मॉल टी डेल टी अपॉन L. हे स्मॉल टी म्हणजे टाइम आहे, टाइम. राईट. ह्याच्यावर के लिहू शकतो आपण QL अपॉन A टी डेल टी. तर केचा बघा दुसरा फॉर्म आला. केचा एचच्या फॉर्ममध्ये, केचा क्यूच्या फॉर्ममध्ये. राईट. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काढला आपण R इज इक्वल टू L अपॉन KA. ह्याच्यावर केचा फॉर्म्युला येऊ शकतो तुमचा. केचा फॉर्म्युला काय येणार तुमचा L अपॉन RA. बरोबर आहे का? L अपॉन RA. बरोबर आहे का? L अपॉन RA. राईट. तर अशा प्रकारचे याच्यावर फॉर्म्युले येतात. आणि हीटचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, Q अपॉन टी किंवा DQ अपॉन DT. आणि टेम्परेचर ग्रेडियंटचा एक फॉर्म्युला तुम्हाला माहित असणार आहे, DT अपॉन DL. तर या असे जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असतील, राईट, तर पुढचा पार्ट तुम्हाला बिलकुल अवघड जाणार नाही. इथपर्यंत कळालं का बाळांनो? इथपर्यंत जर कळालं असेल तर आपण काय करता, आपण आता सिरीज मध्ये कंडक्टर्स घेऊया आणि पॅरलल मध्ये कंडक्टर्स घेऊया आणि त्याचा रिझल्टंट कंडक्टिव्हिटी, तसं इकडे रिझल्टंट रेजिस्टिव्हिटी वगैरे काढून बघूया आपण. आता इथं इलेक्ट्रिक करंटचं जे आहे शॉर्ट मध्ये सांगणार आहे मी तुम्हाला आणि थर्मल बद्दल जास्त सांगणार आहे. ओके. फक्त अॅनालॉगस क्वांटिटी घेणार आहे. पुढचं डेरिव्हेशन इकडे हीट मध्ये घेणार आहे, थर्मल मध्ये घेणार आहे. ओके. तर सिरीज आणि पॅरलल बघण्याची वेळ झालेली आहे. रेडी राहा, पटकन चला लिहून घ्या. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत थर्मल कंडक्टर्स इन सिरीज अँड पॅरलल. राईट. थर्मल कंडक्टर्स इन सिरीज अँड पॅरलल म्हणजे काय? आपल्याला एकानंतर एक कंडक्टर जोडायचे आहेत आणि त्याच्यामधून हीट पास करायची आहे आणि जर रिझल्टंट कंडक्टिव्हिटी काय येते ते पाहायचं आपल्याला. ठीक आहे. रिझल्टंट कंडक्टिव्हिटी काय येते ते पाहायचं आपल्याला. ठीक आहे. बघा लक्षात घ्या, आपल्याकडे एक कंडक्टर आहे. राईट. आपल्याकडे एक कंडक्टर आहे, समजा ते कोणत्याही मेटलचा असेल, कॉपर, अल्युमिनियम, सिल्वर काय ते असेल. ठीक आहे. मग त्या कंडक्टरचं एक एंड आपण T1 टेम्परेचरला मेंटेन केलेलं आहे, दुसरं एंड आपण T2 टेम्परेचरला मेंटेन केलेलं आहे आणि त्याच्यातून पास होणारी हीटचा फॉर्म्युला पाहिला होता आपण. राईट. त्यातून पास होणारी हीट आणि हीट करंट. कळलं का? हीट करंट म्हणजे काय? रेट ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट पर युनिट टाइम. राईट. तर हीटचा फॉर्म्युला आला होता आपला. सो Q इक्वल टू KA टी डेल टी अपॉन L आणि ह्याच टीला इकडे घेतला आपण तर H होते आपला H इज इक्वल टू Q अपॉन टी दॅट इज इक्वल टू राईट KA डेल टी अपॉन L. ओके. आता हे एक कंडक्टर असल्यानंतर आपल्याला हीट, त्याची कंडक्टिव्हिटी, त्याचा एरिया, त्याचं चेंज इन टेम्परेचर डेल टी म्हणजे T1 मायनस T2, त्याची लेंथ, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. राईट. पण आपल्याला आता दोन कंडक्टर घेतले आपण. आता दोन कंडक्टर आपण समजा लक्षात घ्या, जसं रेजिस्टरच्या केसमध्ये होतं, आपण अॅनालॉगी पाहत होतो, आपण तिकडे सुद्धा पाहूया, इथे सुद्धा कम्पेअर करूया. आपण दोन रेजिस्टर सिरीज मध्ये जोडले. मला लक्षात घ्या, हे रेजिस्टर आहे एक, राईट, आणि दुसरं रेजिस्टर जर आपण असं जोडलं लाईक दिस, हे R1 आणि हे R2, तर आपण म्हणतो रेजिस्टर्स इन सिरीज. बरोबर आहे का? तसंच आपण जर एक कंडक्टर असा घेतला, ओके, आणि दुसरा कंडक्टर याच्या समोर असा लावला आपण, राईट, त्याला माहिती आहे थर्मल कंडक्टर्स इन सिरीज, एकानंतर एक जोडलेले आहेत. लक्षात येईल तुम्हाला? यस. सिमिलरली जर आपण असे रेजिस्टर्स घेतले, जर रेजिस्टर्स आपण असे घेतले R1 R2, या दोन रेजिस्टरला आपण जर कॉमन जंक्शन पॉइंटने बॅटरीला जोडलं लाईक दिस R1 R2, त्याला म्हणतो आपण रेजिस्टर्स इन पॅरलल. बरोबर आहे का? रेजिस्टर्स इन पॅरलल. हे रेजिस्टर्स इन सिरीज, तर त्याला तसं काढलं होतं आपण. हे रेजिस्टर्स इन पॅरलल ह्याला कसं काढणार सांगा मला? कंडक्टरच्या केसमध्ये कसं काढणार? तर आपण दोन कंडक्टर असे घेणार, राईट.
2 कंडक्टर आपण असे घेणार. ओके, आणि याला आपण म्हणणार कंडक्टर्स इन पॅरलल. राईट, त्याच्या अक्रॉस हीट किती ट्रान्सफर होत आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला कळलं की सिरीज म्हणजे काय आणि पॅरलल म्हणजे काय. कळलं का? आता प्रत्येक वेळेस सिलेंड्रिकल असले पाहिजे असं नाही. हे क्युबॉइड असू शकतात, वेगवेगळ्या शेपचे असू शकतात, पण शेप मॅटर करत नाही, लक्षात घ्या. कळलं का? इथं आपल्याला सोपं चाललंय म्हणून आपण सिलेंड्रिकल ठेवायला देतो. सिरीज मध्ये कसं आणि पॅरलल मध्ये कसं, कळलं का? आता हे 2च असावे अशी गरज नाही, 3 असू शकतात. राईट, डॅश एन असू शकतात. सिमिलर रेजिस्टन्स केलं आपण. राईट, इथं सुद्धा डॅश इकडे कितीही असू शकतात. ओके, तर आपल्याला सिरीज आणि पॅरलल मध्ये नेट कंडक्टिव्हिटी किती येते हे काढायचं आपल्याला. इथं आपण नेट रेजिस्टन्स काढला होता, लक्षात घ्या, फरक समजून घ्या. इथं आपल्याला नेट कंडक्टिव्हिटी किती येते ते काढायचं आहे आपल्याला. ओके, तर अगोदर आपण काय करूया, सिरीज मध्ये घेऊया. ठीक आहे, अगोदर आपण सिरीज मध्ये घेऊया. राईट, तर अगोदर इथं रेजिस्टर्स इन सिरीज घेऊया आणि त्याची अनालॉजी तिकडे करूया आपण, थर्मल कंडक्टर्स इन सिरीज. कळलं का? इलेक्ट्रिकल रेजिस्टर्सची अनालॉजी करूया आणि त्यानुसार इक्वेशन करूया. मी अनालॉजीवर का भर देतोय, लक्षात घ्या. मी अनालॉजीवर का भर देतोय, कारण विद्यार्थ्याला इलेक्ट्रिक करंट जास्त सोपं जातं. कारण ते तुम्हाला 10वी पर्यंत झालेलं आहे. परत तुम्ही त्याला रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला खूप चांगलं येईल ते. राईट, पण थर्मलचा पार्ट हा 10वी पर्यंत नाही, त्याला रिव्हिजन पडत नाही. आणि रिव्हिजन नाही पडलं की मग आपल्याला आठवत नाही फॉर्म्युला, कारण फॉर्म्युले थोडे डिफिकल्ट आहेत. बरोबर आहे का? आणि त्यामुळे तुम्हाला ते कमीत कमी डिराईव्ह तरी करता आले पाहिजे, म्हणून मी तुम्हाला अनालॉजीवर भर देतोय. राईट, अनालॉजी तुम्हाला डिराईव्ह करता येईल. तर पहिल्यांदा इन सिरीज घेऊया. पहिल्यांदा आपण सिरीज मध्ये. ओके, इथं आपण घेऊया इलेक्ट्रिकल रेजिस्टर्स सिरीज मध्ये. राईट, आणि इकडे आपण घेऊ थर्मल कंडक्टर्स. थर्मल रेजिस्टर सुद्धा म्हणू शकतो आपण, पण जनरली रेजिस्टर म्हणत नाही, आपण कंडक्टर म्हणतो. ओके, चला 2 तर साठी फॉर्म्युला काढूया आपण आणि पुन्हा एन साठी त्याला ट्रान्सफर करूया. ओके, तर आपण बघा, हे 2 इलेक्ट्रिकल रेजिस्टर्स R1 आणि R2 सिरीज मध्ये घेतले आणि याच्या अक्रॉस बॅटरी सेल लावला की के. ओके, तर बघा इलेक्ट्रिक रेजिस्टन्स काय व्हायला, रेजिस्टन्स मध्ये सिरीज मध्ये लावल्यानंतर करंट साठी एकच पाथ आहे. बघा, इथून करंट निघाला, आपल्याला माहिती आहे करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातो. राईट, म्हणजे हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. हे बघा, करंट इथून निघाला. राईट, इथं आला तर इथं एकच रस्ता आहे. इथं सुद्धा करंट आय आहे, या रेजिस्टरमध्ये सुद्धा करंट आय आहे, या रेजिस्टरमध्ये सुद्धा करंट आय आहे, इकडे सुद्धा करंट आय आला. म्हणजे सिरीज मध्ये करंट सेम आहे, पण पोटेन्शियल डिफरन्स मात्र वेगवेगळा आहे. ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V1 आणि याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V2. बघा, लक्षात घ्या, सिरीज मध्ये करंट सेम आहे कारण पाथ दुसरा नाहीये, पण पोटेन्शियल डिफरन्स मात्र वेगवेगळा आहे. आता जर आपण म्हणलं सेलचं पोटेन्शियल डिफरन्स V आहे, तर V इक्वल टू काय होईल, V1 प्लस V2 करता येईल आपल्याला. येस, असंच करतो आपण. सो V इक्वल टू V1 प्लस V2. बघा, ही सुरुवात आहे इक्वेशनची, हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. V इक्वल टू V1, जे वेगळं आहे त्याची बेरीज करायची, नेट भेटते आपल्याला. राईट, त्या व्हीला आपण काय म्हणतो, V इज इक्वल टू IR ओहम्सनुसार V इज इक्वल टू IRS म्हणूया आपण. नेट रेजिस्टन्स इन सिरीजला आपण S म्हणलेला आहे, RS. राईट, V1 काय होईल, IR1, कारण I तर सेमच आहे, करंट सेमच आहे. आणि V2 काय होईल, V2 होईल IR2. या तिन्ही किमती जर ठेवल्या आपण तर IRS इज इक्वल टू IR1 प्लस IR2. I कॉमन काढून कॅन्सल केलं तर आपल्याला भेटला RS इज इक्वल टू R1 प्लस R2. कळलं का? हे सिरीज रेजिस्टन्स मध्ये भेटलं होतं आपल्याला. हे सिरीज रेजिस्टन्स मध्ये आपल्याला R इज इक्वल टू RS म्हणजे काय, नेट किंवा इक्विव्हॅलंट किंवा रिझल्टंट रेजिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन. जर असे N असतील तर काय करू आपण, N असतील तर प्लस करून डॅश RN करू. बरोबर आहे का? N साठी काही फरक पडणार आपल्याला. तर सिरीज मध्ये असं येते, आपल्याला लक्षात आलं. आता इथे थर्मल कंडक्टर्सचं बघूया आपण. राईट, पण एक लक्षात घ्या, थर्मल कंडक्टर मध्ये आपल्याला नेट रेजिस्टन्स काढायचं नाही, नेट थर्मल रेजिस्टन्स काढायचं नाही, आपल्याला कंडक्टिव्हिटी काढायची. समजून घ्या फरक काय ते. आपल्याला नेट थर्मल कंडक्टिव्हिटी काढायची आहे. तर हे इक्वेशन आपलं आरच्या फॉर्म मध्ये नाही पाहिजे, आपले इक्वेशन हे केच्या फॉर्म मध्ये पाहिजे. बरोबर आहे का? करूया आपण. ओके, अगोदर आरच्या फॉर्म मध्ये घेऊया, पुन्हा केच्या फॉर्म मध्ये घेऊया. ठीक आहे, चला आपण म्हणूया
आपण म्हणूया आपल्याकडे 2 कंडक्टर्स आहेत, थर्मल कंडक्टर्स, राईट. आता हे सिरीजमध्ये जोडायचे आहेत एकानंतर एक, तर यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम घ्यावा लागेल आपल्याला, राईट. तर याचं डायग्राम अशी काढूया बघा. हे 2 कंडक्टर्स आहेत, हे एक, ओके, आणि हा दुसरा. ह्याची लेंथ मुद्दाम थोडी वेगळी करत आहे, राईट. सगळ्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एच आहे, सर्वांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एच आहे. याची लेंथ L1 आहे आणि याची लेंथ L2 आहे, ओके. समजते सर्वांना, राईट. याचं टेम्परेचर आपण T1 मेंटेन केलं आहे आणि या काय म्हणते एंडचं टेम्परेचर T2 मेंटेन केलं आहे. ऑब्विसली T1 इज ग्रेटर दॅन T2. आणि हे जे जंक्शन आहे, जंक्शन, ह्या जंक्शनचं टेम्परेचर थीटा आहे म्हणालो आपण. हे लक्षात घ्या, पक्क ध्यान घ्या. थीटा काय आहे? जंक्शनचं टेम्परेचर आहे. थीटा काय आहे? जंक्शनचं टेम्परेचर आहे, ओके. चला, आता ह्याची थर्मल कंडक्टिव्हिटी K1 आहे, याची थर्मल कंडक्टिव्हिटी K2 आहे. याची थर्मल कंडक्टिव्हिटी K1 आणि याची कंडक्टिव्हिटी K2. हे कॉपरचं असेल, हे अल्युमिनियमचं असेल, हे सिल्वरचं असेल, हे गोल्डचं असेल, वेगवेगळे मेटल असू शकतात. बरोबर आहे का? लक्षात आलंय? चला, इथपर्यंत काय तुम्हाला काय काय आपले काय काय व्हेरिएबल आहेत किंवा काय काय क्वांटिटीज आहे कळालं का? या एंडचं टेम्परेचर T1, जंक्शनचं थीटा, त्या एंडचं टेम्परेचर T2. सगळ्यात जास्त मोठं कोण असेल? T1 मोठं असेल, थीटा त्याच्यापेक्षा कमी आणि T2 सगळ्यात कमी, ओके. चला, याचं कंडक्टिव्हिटी K1, याची कंडक्टिव्हिटी K2. या तिघाचा एरिया सेम असेल, तिघाचा नाही, 2च आहेत, सॉरी, जंक्शनचा एक धरला आपण. एरिया सेम असेल, लेंथ L1 आणि L2. आता मला सांगा इथून जी हीट ट्रान्सफर झाली H, तीच हीट इथून ट्रान्सफर झाली ना. जेवढी हीट या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणून ट्रान्सफर झाली, तेवढीच हीट या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणून ट्रान्सफर झाली, तेवढीच हीट या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणून ट्रान्सफर झाली. कळलं का? कारण इथं हीट सेम आहे बघा. जसं इथं लक्ष द्या, इथं हीटला अॅनालॉगस कोण आहे? करंट. इकडे करंट सेम होता, है की नाही? तसं इथं हीट सेम आहे. इथं पोटेन्शियल डिफरन्स वेगळं होतं, तसं इथं काय वेगळं असेल? इथं टेम्परेचर डिफरन्स वेगळं असेल, बरोबर आहे का? इथं जसं पोटेन्शियल डिफरन्स आहे तसं इथं थर्मलमध्ये टेम्परेचर डिफरन्स आहे. मग आपण बेरीज कोणाची केली ती समजा आपण म्हणू याच्या अक्रॉस टेम्परेचर डिफरन्स ΔT1 आहे आणि याच्या अक्रॉस टेम्परेचर डिफरन्स ΔT2 आहे. समजते सर्वांना? लक्षात येते सर्वांना? ओके. चला, मग आपण म्हणू शकतो की ह्या दोघांचा टेम्परेचर डिफरन्स ΔT आहे मेन. तर आपण म्हणू शकतो की ΔT इक्वल टू ΔT1 प्लस ΔT2. जसं आपण इथं म्हणलं होतं टोटल सेलचं किंवा बॅटरीचं पोटेन्शियल V आहे, हे V1 आणि V2 मध्ये डिवाइड झालेलं आहे, म्हणून आपण म्हणलं V इज इक्वल टू V1 प्लस V2. तसं इथं आपण म्हणू शकतो ΔT इज इक्वल टू ΔT1 प्लस ΔT2. काय डाऊट आहे का? नाही? ओके. चला, आता V इज इक्वल टू IR नुसार तसं इथं काय येईल? बघा लक्षात घ्या, V इज इक्वल टू काय? IR. तसं इथं काय फॉर्म्युला आहे? ΔT इक्वल टू RTH. तर TH बनणार नाही, आता RS बनणार आहे. इथं काय होईल बघा लक्षात घ्या, इथं होईल HRS थर्मल रेजिस्टन्स इन सिरीज इक्वल टू HR1 प्लस HR2. बाळांनो मी तिन्हीकडे H घेतोय कारण हीट करंट सेम आहे. कळलं का? H कॉमन काढून कॅन्सल केलं तर आपल्याला भेटलं RS इज इक्वल टू R1 प्लस R2. येस, RS इज इक्वल टू R1 प्लस R2. आता आरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर आर? आर इज इक्वल टू L अपॉन AK. तर R1 काय होईल? R1 होईल L1. A काय होईल? A सेमच आहे आणि K1. तर R1 होईल तुमचं L1 AK1, R2 होईल तुमचं L2 AK2, ओके. आणि RS काय होईल कोण सांग मला? RS होईल तुमचं L1 प्लस L2, कारण टोटल लेंथ L1 प्लस L2 आहे. हे टोटल रेजिस्टन्स आहे, थर्मल रेजिस्टन्स, राईट. तर टोटल लेंथ घ्यावं लागेल आपल्याला, सॉरी, राईट. आणि तो एरिया तोच आहे आणि KS म्हणावं लागेल आपल्याला. KS म्हणजे काय? नेट रेजिस्टन्स इन सिरीज. KS म्हणजे काय? नेट रेजिस्टन्स इन सिरीज. आता बघा लक्षात घ्या, ही R1 ची किंमत इथं ठेवा, R1 जागी, R2 ची ही इकडची किंमत इथं ठेवा आणि RS ची इथं ठेवा. तर बघा लक्षात घ्या, L1 प्लस L2 अपॉन AKS इक्वल टू L1 अपॉन AK1 प्लस L2 अपॉन AK2, ओके.
अजून कॉमन काय निघेल बघा, डिनॉमिनेटर मधून ए कॉमन निघेल, छेदामधून ए कॉमन निघेल, ते कॅन्सल होऊन जाईल बघा. ए कॅन्सल झालं तुमच्याकडे होईल L1 प्लस L2 अपॉन KS इक्वल टू L1 अपॉन K1 प्लस L2 अपॉन K2. लक्षात द्या बाळांनो. यस सर मला सांगा. चला आपल्याला KS पाहिजे, आपल्याला KS पाहिजे तर आपण KS ला इकडे मल्टिप्लाय करूया. आपल्याकडे L1 प्लस L2 ही जी KS ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय व्हायला बघा, L1 अपॉन K1 प्लस L2 अपॉन K2. काय डाऊट आहे का सांगा मला. आपल्याला KS पाहिजे तर ह्या ब्रॅकेटला घेऊन इकडे डिवाइड मध्ये आणा, फायनल उत्तर भेटेल आपल्याला. इकडचं मोडतो बघा हे, राईट. तर आपल्याला KS भेटेल, KS इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 अपॉन K1 प्लस L2 अपॉन K2. चला ते झालं तुमचं रिझल्टंट कंडक्टिव्हिटी वेन टू कंडक्टर्स, थर्मल कंडक्टर्स आर अरेंज्ड इन सिरीज. सिरीज म्हणजे काय, वन आफ्टर अनादर. सिरीज म्हणजे काय, वन आफ्टर अनादर. ओके. तर दोन जोडले आहेत L1 प्लस L2 अपॉन L1 K1 प्लस L2 अपॉन K2, राईट. असे N जोडले तर, जर N जोडले तर काय होईल कोण सांगा मला. यस, कोणाला आयडिया आली N जोडल्यानंतर. तर KS इक्वल टू होईल तुम्हाला L1 प्लस L2 प्लस डॅश LN. बरोबर आहे का. लक्षात येईल तुम्हाला. N असतील तर असे N बेरीज करत जायचं. सिमिलरली खाली सुद्धा L1 अपॉन K1 प्लस L2 अपॉन K2 प्लस डॅश प्लस LN अपॉन KN. येस, काय डाऊट आहे का सांगा मला. अशा प्रकारे रिझल्टंट कंडक्टिव्हिटी येईल सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. ओके. येस बाळांनो, सगळ्यांना कळलंय. चला आता हेच जे आहे मी तुम्हाला रेजिस्टन्सच्या फॉर्म मध्ये करून दाखवलं. कळलं का. इथे तुम्हाला रेजिस्टन्सच्या फॉर्म मध्ये घेऊन करून दाखवलं. पण याला रेजिस्टन्सच्या फॉर्म मध्ये न घेता सुद्धा करता येते. कसं करता येते इकडे बघूया आपण, इकडे पाहूया आपण. आता ह्याचं काम झालेलं आहे. हे फक्त अॅनालॉजीसाठी घेतलं होतं आपण इलेक्ट्रिकलचं. परत मी तुम्हाला इलेक्ट्रिकलचं चॅप्टर खूप डिटेलमध्ये घेणार आहे बाळांनो, त्यामुळं राईट तुम्ही काळजी करू नका. इलेक्ट्रिकलचं फक्त तुम्हाला समजण्यासाठी घेतलं होतं. ओके. आपण काय म्हणलं बघा, हेच फॉर्म्युला घेऊ आपण. आपण म्हणा डेल टी इक्वल टू डेल T1 प्लस डेल T2. आता लक्षात घ्या आपला Hचा फॉर्म्युला काय होता. आपला Hचा फॉर्म्युला बघा, लक्षात घ्या. H इज इक्वल टू KA डेल T अपॉन L, राईट. ह्याच्यावर आपण डेल टी काढू शकतो बघा. सो डेल टी इज इक्वल टू HL अपॉन KA. कळले का. हे बघा L इकडे गेलं तर HL अपॉन KA, राईट. आता हीट कॉन्स्टंट आहे, हीट करंट हीट करंट कॉन्स्टंट म्हणजे H कॉन्स्टंट आहे सगळ्यासाठी, राईट. H कॉन्स्टंट आहे, L कॉन्स्टंट आहे का नाही, एरिया कॉन्स्टंट आहे. H आणि एरिया कॉन्स्टंट आहे, ते ठेवूया, बाकीचं बदलूया. तर बघा लक्षात घ्या, डेल टी साठी काय येईल, डेल टी साठी येईल L1 प्लस L2. ओके. आणि याला लिहू आपण KS इंटू A. कळले का. चला डेल टी साठी बघा, हे KS का घेतलं, कारण रिझल्टंट आहे ना, रिझल्टंट दोघांचा रिझल्टंट. ओके. डेल T1 काय येईल, डेल T1 येईल तुमचं HL1 अपॉन K1A आणि डेल T2 येईल तुमचं HL2 अपॉन K2A. हे तिन्ही इथं ठेवा तर आपल्याला भेटेल HL1 प्लस L2 अपॉन KSA इक्वल टू डेल T1 ची किंमत ठेवली बघा HL1 अपॉन K1A प्लस HL2 अपॉन K2A. बाळांनो इकडे H आणि A बघा, वरून H कॉमन काढलं कॅन्सल केलं, खालून A कॉमन काढलं कॅन्सल केलं, तर आपलं तेच फॉर्म्युला बघा L1 प्लस L2 अपॉन KS इक्वल टू L1 अपॉन K1 प्लस L2 अपॉन K2. हेच फॉर्म्युला आला बघा इथं, राईट. आता ह्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फायनल उत्तर तुमचं हेच येईल, KS इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 अपॉन K1 प्लस L2 अपॉन K2, राईट. असे N असतील तर N टाइम्स. मला लक्षात घ्या N टाइम्स तुम्हाला विचारणार नाही, मॅक्सिमम 1 2 किंवा 3 असं विचारतील. कळलं का. ते रिझल्टंट कंडक्टिव्हिटी कळलं का तुम्हाला. ही मेथड पण कळली, ही मेथड पण कळली, रेजिस्टन्सची सुद्धा. लक्षात दिले सगळ्याला. यस सर नो मला सांगा, राईट. आता आणखी एक गोष्ट विचारता इथं सिरीजमध्ये, लक्षात घ्या, ती म्हणजे थीटाची. थीटा त्या जंक्शनचं टेम्परेचर किती असते ते काढा म्हणतात, राईट. बर, तर जंक्शन टेम्परेचर काढूया. त्याच्या अगोदर हे KS चे वेगवेगळे फॉर्म्युला घेऊया आपण. कळलं का.
चला आपल्याला काय आलं हे तुम्ही लिहून घेतलं असेल बघा, पटकन लिहून घ्या. लिहून घेतलंय? ओके. चला आपल्याला काय आलं बघूया आपण. आपण म्हणलं की KS इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 अपॉन K1 प्लस L2 अपॉन K2. ठीक आहे. आपण म्हणलं इफ जर L1 इक्वल टू L2 इज इक्वल टू L/2, टोटल लेंथ आपण L घेतली, टोटल लेंथ L घेतली आणि त्याचा अर्ध घेतला आपण L/2. हे K1 चे कंडक्टर आहे त्या L/2 लेंथचा आहे आणि K2 चा कंडक्टर सुद्धा L/2 लेंथचा आहे, सेम आहे. राईट. तर इथं ठेवल्यावर काय होईल बघा, KS इज इक्वल टू होईल तुमचं L/2 प्लस L/2 अपॉन L/2 K1 प्लस L/2 K2. कळालं सगळ्याला? काय केलं सगळ्याला कळालं का? राईट. सगळ्या L1 च्या जागी L/2 ठेवलं, L2 च्या जागी L/2 ठेवलं. येस, समजायला सगळ्याला? ओके. L/2 वरून कॉमन काढा, L/2 खालून कॉमन काढा न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये आणि कॅन्सल करून टाका. तर KS येईल तुमचं, वरून येईल L/2 कॉमन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1. हे लक्षात घ्यायचं, कॉमन काढून कॅन्सल केल्यावर 1 उरते. तुम्ही त्याला 0 किंवा 1 करू नका, 1 प्लस 1 जातं. इथून L/2, इथून L/2 कॉमन काढलं 1 प्लस 1, इथून L/2 कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. काय काय L/2 कॉमन काढलं 1 अपॉन K1 प्लस L/2. L/2 कॅन्सल झालं, वर उरलं 2. तर KS आहे तुमचं 2, 1 अधिक 1 2. खाली आलं बघायचं, क्रॉस मल्टिप्लाय करा K1 प्लस K2 अपॉन K1 K2. आता तुम्ही म्हणाल K2 प्लस K1 येईल, काही फरक पडत नाही. K2 प्लस K1 आणि K1 प्लस K2 सेम आहे. ओके. हे K1 प्लस K2 असं K1 K2 वर गेलं तर आपलं KS भेटलं आपल्याला 2 K1 K2 अपॉन K1 प्लस K2. सगळं कळालं का? तर जर लेंथ सारखी असेल तर अशा प्रकारे फॉर्म्युला येईल. कळलं का? 2 K1 K2 अपॉन K1 प्लस K2. येस, लक्षात आलं सगळ्याला? जर लेंथ सारखी असेल तर अशा प्रकारे फॉर्म्युला येईल. येस, रिझल्टंट कंडक्टिव्हिटीचा, तर तुम्हाला हे फॉर्म्युला पाठ करायचा एक, राईट, आणि हे एक फॉर्म्युला पाठ करायचं तुम्हाला 2. कळलं? हे म्हणजेच हे आपला पहिला सुरुवातीचा. तर हे 2 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत. फॉर्म्युल्याच्या वहीमध्ये बाजूला लिहून काढा फॉर्म्युले आणि त्याला लक्षात घ्या. राईट. आता थर्मल कंडक्टिव्हिटी झालं. आता आपण करणार आहे जंक्शन टेम्परेचर. काय करणार आहे आपण? जंक्शन टेम्परेचर. जंक्शन टेम्परेचरसाठी आपण म्हणूया हीट करंट सेम आहे. कळलं का? समजा आपण म्हणूया या कंडक्टरमधून हीट करंट H1 आहे आणि या कंडक्टरमधून हीट करंट H2 आहे. चला बघा आपण काय म्हणालो समजून घ्या. त्याप्रमाणे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. आपण काय म्हणलं? आपण म्हणलं इथून हीट करंट H1 आहे आणि इथून हीट करंट H2 आहे, पण हे H1 इज इक्वल टू H2 आहे. H1 इज इक्वल टू H2 आहे ना, सेमच पाथ आहे, सेम पाथ म्हणून करंट सेम असतो. राईट. सो H1 इज इक्वल टू H2. आता H1 काय आहे? तर H1 बघा फॉर्म्युला काय होता आपला, H इक्वल टू KA डेल T अपॉन L. सगळं लक्षात आहे? राईट. इथं काय काय सेम आहे? इथं एरिया सेम आहे. राईट. K डेल T आणि L वेगळं आहे. तर मी H1 ला काय देतो बघा, लक्षात घ्या. K1 एरिया तर सेम आहे, डेल T ला डेल T 1 लिहावं लागेल, लक्षात घ्या, अपॉन L1 इक्वल टू K2 काय सांगा मला, सॉरी H2 काय, K2 A डेल T2 अपॉन L2 तिथे एरिया सेम आहे, एरिया कॅन्सल होऊन जाईल. राईट. आता डेल T1 काय बघूया आपण, बघा लक्षात घ्या. डेल T1 आहे T1 मायनस थिटा. डेल T1 आहे T1 मायनस थिटा आणि डेल T2 काय आहे सांगा मला, थिटा मायनस T2. लक्षात आलं का? डेल T1 एवढ्यासाठी आहे, याचे हायर टेम्परेचर मायनस लोअर टेम्परेचर. डेल T2 एवढ्यासाठी आहे, हायर टेम्परेचर मायनस लोअर टेम्परेचर. येस. त्या किमती ठेवल्या, कुठे ठेवायच्या आपल्याला? किमती इथं वर ठेवायच्या इक्वेशन मध्ये. आपल्याकडे बघा K1 T1 मायनस थिटा. बघा K1 डेल T1 ची किंमत ठेवली T1 मायनस थिटा अपॉन L1 इक्वल टू K2 ब्रॅकेटमध्ये T2 मायनस थिटा नाही, थिटा मायनस T2, सॉरी उलट करावं लागला, थिटा मायनस T2 अपॉन L2. राईट. आता काय करतो लक्षात घ्या, हे L1 सगळ्याला सेपरेट डिवाइड करतो. राईट. K1 मध्ये मल्टिप्लाय केलं आपल्या भेटलं बघा K1 T1 मायनस K1 थिटा. काय आलं का बघा, K1 T1
मायनस K1 थिटा आणि सेपरेटली L1 न डिव्हाइड करतो मी सेपरेटली, चालतंय ना असं? येस. सिमिलरली बघा K2 थिटा मायनस K2 T2 आणि सेपरेटली L2 ने डिव्हाइड करतो, सेपरेटली L2 ने. ओके चला, थिटाच्या 2 टर्म बाजूला घ्या आणि बाकीच्या टर्म बाजूला घ्या, कारण आपला थिटा पाहिजे ना, तर थिटा कॉमन काढावा लागेल आपल्याला, राईट? तर बघा हे मायनस आहे इथं, इकडे जाऊन प्लस होईल, तर काय करतो बघा मी, लक्ष द्या, राईट? हे K2 थिटा इथंच ठेवतो, बघा लक्षात घ्या, K2 थिटा इथंच ठेवला, अपॉन L2 हे इथंच ठेवले, राईट? आणि हे एकूण इकडे आणले, हे एकूण इकडे आणलं म्हणजे प्लस K1 थिटा अपॉन L1. ओके, हे इथं होतं, हे इकडे आणलं, आता इकडच्याला इकडे आणावं लागेल, तर K1 T1 इथं ठेवलं जसं तसं, K1 T1 अपॉन L1, इकडचं मायनस K2 T2 अपॉन L2 इकडे आलं, प्लस झालं, प्लस K2 T2 अपॉन L2. सगळ्या कळाले का? सगळ्या कळाले बाळांनो? येस. थिटा कॉमन काढा, थिटा कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये काय उरलं, K2 अपॉन L2 प्लस K1 अपॉन L1. आता याला उलट जरी लिहिता चालते बघा, प्लस मध्ये कम्युटेटिव्ह लॉ मध्ये होतो, सो K1 अपॉन L1 इज प्लस K2 अपॉन L2 असे लिहू शकतो याला, इज इक्वल टू K1 T1 अपॉन L1 प्लस K2 T2 अपॉन L2. त्याला डिवाइड मध्ये घेऊन जा, याला डिवाइड मध्ये घेऊन जा, तर तुम्हाला थिटा भेटल K1 T1 अपॉन L1 प्लस K2 T2 अपॉन L2 डिवाइड बाय K1 अपॉन L1 प्लस K2 अपॉन L2. तर हे झालं तुमचा थिटाचा फॉर्म्युला, हे झाला तुमचा थिटाचा फॉर्म्युला. लक्षात घ्या, आता थिटाचा फॉर्म्युला मला वाटते पाठ करायची गरज नाही, राईट? केला चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्हाला काय दिलं असतं, तुम्हाला बाकीचे सगळे कॉन्स्टंट दिले असतात, राईट? त्यामुळे तुम्ही इझिली त्याला फाइंड आउट करू शकता. हे न्यूमेरिकलमध्ये प्रॉब्लेम झाला तर तुम्ही इझिली त्याला फाइंड आउट करू शकता, राईट? नाहीतर हे फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. कळलं का? तर आपल्याला एक तर फॉर्म्युला आला KSचा, लक्षात घ्या, KSचा फॉर्म्युला आला L1 प्लस L2 अपॉन L1 अपॉन K1 प्लस L2 अपॉन K2, राईट? जर हे L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू L जा असेल किंवा L/2 जा असेल तर फॉर्म्युला आला आपल्याकडे 2K1 K2 अपॉन K1 प्लस K2, राईट? तर हे दोन फॉर्म्युले पाठ करा, हे दोन फॉर्म्युले पाठ करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय घेणार आहेत, ह्याच्यावर प्रॉब्लेम घेणार आहेत, राईट? या हे लेक्चर लेंदी होईल म्हणून आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॉब्लेम घेत आहेत. थिटाचा फॉर्म्युला लक्षात आला का? थिटाचा फॉर्म्युला लक्षात आला का? थिटाचा फॉर्म्युला, राईट? K1 T1 अपॉन L1 प्लस K2 T2 अपॉन L2 अपॉन K1 अपॉन L1 प्लस K2 अपॉन L2. ह्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो आणखी, ह्याला आणखी सिम्प्लिफाय करायचं का? बघा इकडे करूया, चला इकडे करूया याला सिम्प्लिफाय, आणखी सिम्प्लिफाय करूया बघा ह्याला, राईट? पण हे पाठ काय सोपा आहे, सिम्प्लिफाय काय थोडा अवघड जाईल. तर बघा लक्षात घ्या, थिटा इज इक्वल टू, राईट? थिटा इक्वल टू, ओके. आता काय करू आपण, इकडे L2 न मल्टिप्लाय करू, इकडे L1 न मल्टिप्लाय म्हणजे LCM काय म्हणतो आपण, क्रॉस मल्टिप्लाय करू. तर बघा लक्षात घ्या, K1 T1 L2 प्लस K2 T2 L1 अपॉन L1 L2. हे लक्षात आले का? खालतीची काय होते, गुणाकार होतो डायरेक्टली. चला ह्याला सुद्धा तसंच करू आपण, K1 L2 प्लस K2 L1 अपॉन L1 L2, राईट? तर L1 L2 कॅन्सल झालं, तुम्हाला थिटा भेटलं बघा, K1 T1 L2 प्लस K2 T2 L1, आता उलट आहे बघा इथं, अपॉन K1 L2 प्लस K2 L1. तर थिटाचा हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. समजते तुम्हाला? येस, दिस फॉर्म्युला ऑल्सो यू कॅन रिमेंबर. कोणत्या सोबत बाजू त्याचा आन्सर लक्षात ठेवा. ओके, आता आपण परत म्हणूया, इफ L1 इज इक्वल टू, इफ L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू L/2, बरोबर का? L1 इक्वल टू L2 इज इक्वल टू L/2 या फॉर्म्युला ठेवलं तर आपल्याला थिटा भेटेल बघा. थिटा काय भेटेल आपल्याला, L/2 सगळ्यातून कॉमन निघाला, सेम निघेल, L/2 कॉमन निघेल, वरून खाऊन कॅन्सल होऊन जाईल, तर तुम्हाला भेटेल K1 T1 प्लस K2 T2 अपॉन K1 प्लस K2. कोणाकोणाला समजलं मला सांगा, कोणाकोणाला हे समजलं आणि कोणाकोणाला समजलं नाही. बघा काहीच केलं नाही मी बाळांनो, बघा लक्षात घ्या, इथं L/2 ठेवलं, इथं L/2 ठेवलं, इथं L/2 ठेवलं, इथं म्हणजे सगळीकडे L/2 आहे ना, तर वरून L/2 आणि खालून L/2 कॉमन काढलं, कॅन्सल केलं, उरलेलं लिहिलं K1 T1 प्लस K2 T2 प्लस K2 T2 अपॉन K1 प्लस K2 झालं. आता कळालं असेल तुम्हाला? येस. परत आपण म्हणला इफ 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 K1 इज इक्वल टू K2 जर सेम असेल, इफ K1 इक्वल टू K2,
राईट. म्हणजे दोन सेमच जर आपण कंडक्टर जोडले, राईट, तर त्यावेळेस काय होईल, K1 इक्वल टू K2 झालं, तर इथं K झालं, इथं K झालं, इक्वल टू K करा, इक्वल टू K, इथं K झालं, इथं K झालं, इथं K झालं, इथं K झालं, पुन्हा K काढून कॉमन कॅन्सल केलं, उरलं काय बघा, उरलं बघा T1 प्लस T2, खाली K कॉमन काढलं तर 1 1 उरलं होतं, 1 प्लस 1 2, तर थिटा इक्वल टू, जर K1 सुद्धा सारखा असेल, K सुद्धा सारखा असेल, तर T1 प्लस T2 डिवाइड बाय 2 म्हणजे दोघांचं ॲव्हरेज येते, दोघांचं ॲव्हरेज येते बघा, ह्याचं आणि ह्याचं दोघांचं ॲव्हरेज सेंटर पॉईंट असल्यावर. म्हणजे काय, म्हणजे युनिफॉर्मली टेम्परेचर कमी होत जाते. जर युनिफॉर्म रॉड असेल, सेम मटेरियलचा असेल, तर युनिफॉर्मली टेम्परेचर सुद्धा कमी होत जाते लेंथला, लेंथनुसार. लेंथ जशी जशी वाढत जाईल त्याचं टेम्परेचर कमी कमी होत जाईल. कळले का. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये वेगवेगळे फॉर्म्युला लक्षात आले तुम्हाला. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कंडक्टर, राईट. चला, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कंडक्टरमध्ये किती फॉर्म्युला झाले बघूया आपण अगोदर. एकदा फॉर्म्युला लिहून घेऊया आपण, राईट. तर KS चा फॉर्म्युला आपल्याकडे बघा, हे वाला लिहा अगोदर, L1 प्लस L2 अपॉन L1 अपॉन K1 प्लस L2 अपॉन K2, राईट. ह्याच्यामध्ये जर आपण म्हणलं इफ L1 इक्वल टू L2 इज इक्वल टू L बाय 2 किंवा काय पण असेल, सेम असेल, तर त्यावेळेस येईल KS इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला, हे फॉर्म्युला लक्षात घ्या, 2K1 K2 अपॉन K1 प्लस K2. कळलंय, दोन फॉर्म्युले झाले, राईट. त्यानंतर थिटाचा फॉर्म्युला घेतला आपण, थिटाचे फॉर्म्युले घेतले बघा. थिटाचे कोणकोणते फॉर्म्युले घेतले, एक तर आपण घेतला थिटा इज इक्वल टू K1, हे वाला K1 T1 अपॉन L1 प्लस K2 T2 अपॉन L2 अपॉन K1 अपॉन L1 प्लस K2 अपॉन L2, राईट. हे जर अवघड वाटत असला तर याच फॉर्म्युला आपण सिम्प्लिफाय केलं बघा या फॉर्म्युल्यामध्ये. तर ते थिटा इज इक्वल टू झाला आपण K1 T1 L2 प्लस K2 T2 L1, उलटं घ्यायचं, K1 T1 1 घेतलं, इकडे 2 घ्यायचं, आपण K1 L2 प्लस K2 L1. पाठ करायची गरज नाही, थोडं लॉजिक जर लक्षात ठेवलं तुम्हाला येईल बघा. K1 T1 L2 बघा, K2 T2 L1, K1 L2 प्लस K2 L1, राईट. परत आपण म्हणलं L1 इज इक्वल टू L2 जर घेतलं, L1 इक्वल टू L2 जर घेतलं, तर थिटाचा फॉर्म्युला काय आला आपला, थिटा इज इक्वल टू K1 T1 प्लस K2 T2 अपॉन K1 प्लस K2. K1 वेगवेगळा असेल, K1 आणि K2, पण लेंथ सारखी आहे तर असे ना. जर KB सारखा आहे तर थिटा काय ना, KB सारखा आहे तर T1 प्लस T2 डिवाइड बाय 2. चला, परत रिवाइज सुद्धा कोण झालेला आहे, राईट. सिरीज कॉम्बिनेशन झालेलं आहे, पॅरलल कॉम्बिनेशन घेऊया, ठीक आहे. सिरीज कॉम्बिनेशन झालेलं आहे, पटकन लिहून घ्या सगळ्या गोष्टी आणि रिव्हिजन देत राहा. ओके बाळांनो, सिरीज कॉम्बिनेशन झाल्यानंतर आता आपण पॅरलल कॉम्बिनेशन घेऊया. पॅरलल कॉम्बिनेशन छोटं आहे, लवकर होऊन जाईल, त्यामुळे लक्ष द्या पटकन. चला, आता आपण अगोदर रेजिस्टरचं घेऊया, इलेक्ट्रिकल रेजिस्टरचं पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, हे का मी तुम्हाला परत सांगायला लक्षात आलं तुम्हाला, राईट. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कसं केलेलं आहे आपण. तर इलेक्ट्रिकल रेजिस्टर बघा, आपण म्हणला असा एक रेजिस्टर आहे, राईट, आणि असा एक रेजिस्टर आहे, राईट, आणि याच्या अक्रॉस बॅटरी लावलेली आहे, ही की. ओके, करंट असा फ्लो व्हायला बघा, लक्षात घ्या. करंट असा फ्लो व्हायला, या पॉइंटला आला की करंट दोन ब्रांच मध्ये डिवाइड व्हायला, I1 I2, राईट. परत इथं I1 I2 आणि इथं काय व्हायलंय, इथं दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये पुन्हा I व्हायले. म्हणजे लक्षात घ्या, इथं करंट येऊला I डिवाइड झाला I1 इंटू I2 मध्ये, राईट. पण ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स मात्र कसा असणार आहे, सेम असणार आहे. बघा, सिरीज मध्ये करंट सेम होता, पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज केली ती आपण वेगवेगळं असल्यामुळं. इथं सॉरी, करंट वेगवेगळा आहे पण पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. करंट वेगवेगळा आहे, पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. बरोबर आहे, लक्षात आहे सगळ्याला. करंट वेगवेगळा आहे, पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. पोटेन्शियल सेम असल्याने त्याची बेरीज करू शकत नाही आपण. पण करंट मात्र I हा करंट नेट आहे, टोटल आहे, त्याचं तुटायले I1 प्लस I2, पुन्हा I1 प्लस I2 जुटायले, ऍड व्हायले, I द्यायले, राईट. मग आपण इक्वेशन लिहू शकतो I इक्वल टू I1 प्लस I2. काहीच डाऊट नाही त्याच्यामध्ये. येस, फार सिंपल आहे. या दोघांची बेरीज इज इक्वल टू दिस. आपल्या माहिती आहे ओहम्स लॉनुसार V इज इक्वल टू IR, तर I इज इक्वल टू काय होईल, V अपॉन R. बरोबर का. आता इथं I हे रिझल्टंट असल्यामुळे RP म्हणूया आपण पॅरलल मध्ये, सॉरी, पॅरलल मध्ये आपण RP म्हणूया, राईट. सो I इज इक्वल टू V अपॉन RP, कारण पोटेन्शियल डिफरन्स सगळ्याच्या अक्रॉस सेम आहे. I1 इक्वल टू V अपॉन R1 आणि I2 इक्वल टू V अपॉन R2. त्या किमती जर ठेवल्या आपल्या भेटेल V अपॉन RP इक्वल टू V अपॉन R1 प्लस V अपॉन R2.
ओके, व्ही कॉमन करून कॅन्सल केलं बाळांनो, व्ही कॉमन काढून कॅन्सल केलं तर 1/RP 1/R1 प्लस 1/R2, राईट. ते रिझल्टंट रेजिस्टन्स आलं होतं. जर एन असतील तर आपण तेच करूया, 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस डॅश प्लस 1/RN. ओके, एन असतील तर अशा प्रकारे आपण त्याला करू शकतो. सगळ्या लक्षात आलं असेल 1/RN. ओके, तर असंच करूया आपण आता इथं थर्मलवर. थर्मल कंडक्टर घेतले आपण तर पॅरलल मध्ये कसे जोडणार बघा. तर हे एक कंडक्टर आहे आपल्याकडे. ओके, हे एक कंडक्टर आहे. आता पॅरलल मध्ये दुसरं जोडायचं आहे तर आपल्याला दुसरं कंडक्टर असं जोडावं लागेल. लक्षात घ्या. म्हणजे दोन कंडक्टरचं काय सारखं पाहिजे मला सांगा. या दोन कंडक्टरचं काय सारखं पाहिजे, तर ऑब्विसली या दोन कंडक्टरची लेंथ सारखी पाहिजे. बघा काय सारखं पाहिजे, लेंथ सारखी पाहिजे. बरोबर आहे का, दोन कंडक्टरची लेंथ सारखी पाहिजे. तर बघा याची लेंथ आपण L घेतली. ओके, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1 घेतला, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 घेतला. याचा A1 घेऊया आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 घेऊया. तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वेगवेगळे असू शकतात, लेंथ सेम आहे. बघा लेंथ सेम आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वेगवेगळे असू शकतात. बरं, इथं टेम्परेचर आपण T1 मेंटेन केलं, इथं टेम्परेचर T2 मेंटेन केलं, तर दोन्हीचा अक्रॉस टेम्परेचर डिफरन्स सेम आहे. बघा जसं इथं पोटेन्शियल डिफरन्स सेम होता तसं इथं टेम्परेचर डिफरन्स सेम आहे. पण ह्याच्यातून पास होणारी हीट ही H1 असेल आणि ह्याच्यातून पास होणारी हीट करंट हा H2 असेल. आता इथं हीट करंट वेगवेगळे आहेत. कळाले का, हीट करंट वेगवेगळे आहे. जसं इथं करंट वेगळं होतं तसं इथे हीट करंट वेगळं आहे. मग फायनल हीट H इज इक्वल टू आपण लिहू शकतो H1 प्लस H2. काय डाऊट आहे का, H इक्वल टू H1 प्लस H2. ओके, आता H काय आहे, जसं इथं म्हणलं तर V इज इक्वल टू IR, तसं आपल्याकडे होतं डेल T इक्वल टू HR. तर H इक्वल टू होईल डेल T अपॉन R. डेल T तर याचं डेल T अपॉन इथं घेऊ आपण RP रेजिस्टन्स इन पॅरलल इक्वल टू डेल T तर सेमच आहे. बघा इथं पण T1 मायनस T2, तिथं पण T1 मायनस T2, तिथं पण T1 मायनस T2, राईट. सो इथं आलं R1 प्लस डेल T अपॉन R2, डेल T कॉमन काढून कॅन्सल झालं, याला 1/RP इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. पण प्रॉब्लेम हा आहे थर्मलच्या केसमध्ये. थर्मलच्या केसमध्ये आपल्याला थर्मल रेजिस्टन्स पाहिजे नसते, नेट आपल्या कंडक्टिव्हिटी पाहिजे असते, नेट थर्मल कंडक्टिव्हिटी. आता आरचा फॉर्म्युला काय सांगा मला, R इज इक्वल टू L अपॉन AK. सगळ्याला माहिती आहे R इज इक्वल टू L अपॉन KK. तर RP काय होईल, RP लेंथ सारखंच आहे, A वेगवेगळं आहे, तर A मात्र ऍडिशन होईल. आता इथं A1 प्लस A2 होईल. काय का, हे A1 हे A2 दोघांची बेरीज इंटू KP, राईट. R1 काय होईल, तर R1 होईल L अपॉन A1 K1 आणि R2 होईल तुमचं L अपॉन A2 K2. किमती ठेवूया आपण, ही ह्या RP ची किंमत ठेवली बघा 1/L अपॉन A1 प्लस A2 KP. ओके, इक्वल टू 1/L अपॉन A1 K1 प्लस 1/L अपॉन A2 K2. बाण हे अपॉनचं अपॉन आहे, अपॉनचं अपॉन असल्यावर ते उपॉन होते. उपॉन म्हणजे काय, वर जाते, वर गेलं तर तुम्हाला काय भेटलं बघा, लक्षात घ्या. इथे भेटलं A1 प्लस A2 KP अपॉन KP आहे, PP झालं. A1 प्लस A2 अपॉन KP अपॉन L इक्वल टू A1 K1 अपॉन L. बघा लक्षात घ्या, A1 K1 वर गेलं प्लस A2 K2 अपॉन L. तर सगळ्याच्या खाली L आहे, राईट. सगळ्याचं कॉमन L काढलं, कॅन्सल करून टाकलं, उरलं फक्त एवढं. कुठे लिहू, इथं लिहू का आता, चला हे म्हणून टाकायला पाहिजे, तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचं. तर याला तुमचं A1 प्लस A2 KP इक्वल टू A1 K1 प्लस A2 K2. लक्षात आलं सगळ्याला, यस. आता हे KP जे आहे ह्याला डिवाइड, KP पाहिजे आपल्याला, ह्याला डिवाइड घेऊन जाऊ. सो सोपं झालं बघा, A1 K1 प्लस A2 K2 अपॉन A1 प्लस A2. तर ह्याला KPचा तुमचा फॉर्म्युला. ओके, इथं आपण परत म्हणू शकतो इफ A1 इक्वल टू A2 सेम असेल, काहीतरी A ठेवा किंवा A/2 ठेवा, काही ठेवा, A ठेवा, राईट. तर KP काउंट जाईल तुमचं, कारण कॅन्सलच होणार आहे ते. बघा इथं A, इथं A, इथं A, इथं A, तर AK1 प्लस AK2 अपॉन A प्लस A.
राईट. तर A2A झालं, ए कॅन्सल झालं कॉमन कडून, तर उरलं बघा K1 प्लस K2 डिवाइड बाय 2. तर जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम असतील तर ॲव्हरेज येईल बघा काय, कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी. राईट. तर पॅरलल मध्ये आपल्याला हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कंडक्टर्स. राईट. तर सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कंडक्टर, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कंडक्टर. पॅरलल मध्ये काय केलं आपण, रेजिस्टन्स इनव्हर्सली ऍडिशन होतं, म्हणजे रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्सचे ऍडिशन होते. राईट. म्हणजे आपण कंडक्टन्स ठेवलं. आता बाळांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे आपण आर घेऊन सॉल्व्ह केलेलं आहे. हे आर न घेता सुद्धा सॉल्व्ह करता येतंय. ह्याच्यामध्ये एचच्या किमती ठेवून डायरेक्टली एचच्या किमती ठेवून. हे झालं का तुमचं, हे खालचं जुनं होतं बघा, ते म्हणून टाकालं. ओके. आपण काय म्हणलं बघा, लक्षात घ्या. आपण म्हणलं H इक्वल टू H1 प्लस H2. ओके. पण H काय, आपल्याकडे Hचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, H इज इक्वल टू KA डेल टी अपॉन L. बरोबर आहे का. तर के सारखं आहे का, नाही. ह्या केला KP मावा लागेल आपला, इथं KP मावा लागेल. एरिया वेगवेगळा आहे, इथं ए या जागी A1 प्लस A2 घ्यावं लागेल, कारण टोटल H आहे. आणि इथं राईट KA डेल टी राहील सेमच, आणि इथं L सुद्धा सेम राहील, राईट. हे Hचा फॉर्म्युला घेतला आपण. H1चा फॉर्म्युला काय घेणार, K1A1, काय घेणार, K1A1 डेल टी अपॉन L. आणि H2चा फॉर्म्युला घेतला आपण K2A2 डेल टी अपॉन L. हे तिन्ही फॉर्म्युला इथे ठेवले आपण, तर आपल्याला बघा KP A1 प्लस A2 डेल टी अपॉन L इक्वल टू, ही किंमत ही जसाचं ठेवूया, प्लस हे करूया, इक्वल टू दिस प्लस दिस. ओके. हे प्लस हे. आता ह्याच्यातून कॉमन L काढलं आणि डेल टी, तर डेल टी L कॅन्सल झालं, तर फायनल आलं तुमचं बघा KP इंटू A1 प्लस A2 इक्वल टू K1A1 प्लस K2A2. तेच फॉर्म्युला बघा, हे बघा KP हा फॉर्म्युला. आता डिवाइड केला की तुमचा KPचा फॉर्म्युला येईल हा वाला, A1 K1 प्लस A2 K2. राईट. तर बुकमध्ये वेगवेगळ्या मेथडने दिलेलं असेल, मी तुम्हाला दोन्ही मेथडने सांगितलेलं आहे. अगोदर रेजिस्टन्स सोबत कम्पेअर केलं, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स सोबत, आणि त्यानुसार तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं. पुन्हा आपण डायरेक्टली Hचे फॉर्म्युले घेतले, जे फॉर्म्युले आपण पहिले घेतले होते. राईट. दोन्ही पद्धतीने तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. राईट. थोडंसं लेंदी लेक्चर झालेलं आहे, पण अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. ह्याच्यावर बऱ्याच वेळा जेई मेन आणि ॲडव्हान्समेंट सुद्धा प्रॉब्लेम पडले आहेत, नीटमध्ये सुद्धा प्रॉब्लेम पडले आहेत. हे तुम्हाला चांगलं समजलं असेल. राईट. आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यावर काही प्रॉब्लेम घेऊया. ठीक आहे. चला, टाटा बाय बाय, एन्जॉय.